आणि आता बातमी नितेश राणेंसंदर्भातली आहे। निधी वाटपात महायुतीमध्ये प्रथम भाजपलाच प्राधान्य द्या, मग मित्र पक्षांना प्राधान्य द्या, असं नितेश राणेंनी म्हटलंय। सरपंचांना निधी वाटपावरून नितेश राणेंनी हे वक्तव्य केलंय। तर महाविकास आघाडीच्या सरपंचांना निधी मिळणार नाही असंही नितेश राणे म्हणाले। तर निधी वाटपावरून नितेश राणेंनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या सरपंचांना हा इशारा दिलाय। एवढंच नाही तर महाविकास आघाडीचं वर्चस्व असलेली गावं टार्गेट करा आणि त्यांना गाडीत बसवून भाजपात प्रवेश द्यायचा कार्यक्रम करा, असंही नितेश राणे म्हणाले। पालकमंत्री भारतीय जनता पक्षाचा आमदार म्हणून मी त्या दिवशी जे कुडाळमध्ये सांगितलं, आता बरं आहे खूप कुबाटावाले आमच्याकडे येत आहेत, महाविकास आघाडीचे येतात, त्यांना पर्याय राहिला नाही ना आता। कारण जे काय आमच्या भारतीय जनता पक्षाचे नाही, पहिलं प्राधान्य भारतीय जनता पक्ष आणि मग आमचे महायुतीचे पक्ष। पण जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे सरपंच नाही त्यांना निधी भेटणार नाही, अधोरेखित नाही, विशेष नाही। म्हणून आज जे काही कार्यकर्ते आले त्यांनी अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे। महेश आणि मनीषजी आणि बाकी सगळ्यात माझ्या मागचेकडे सगळ्याच कार्यकर्त्यांना सांगेन की प्रत्येक उबाटाच्या गावाला आणि महाविकास आघाडीच्या गावाला टार्गेट करा। गावात तिकडे त्यांना सांगा का कशाला राहताय तुम्ही, मिळणार नाही की विकास निधी तुम्हाला काय होत, 1 रुपयाची निधी मिळणार नाही, चला या गाडीत बसा, पट्टे घालून घ्या, विषय संपवा, कार्यक्रमात तेवढा।